नमस्कार, मी प्रशांत बाग, माझे सहकारी प्रफुल्ल साळुंके, संदीप मोरे आणि राजेश भागवत सह स्वागत करतोय तुमचं निवडणूक महासंग्राम 2019। आता आपण जळगावला, जळगाव जिल्ह्याची पार्श्वभूमी काय आहे हे खरं सांगायची कोणालाही आवश्यकता नाही। असा हा जिल्हा सोन्याचं शहर, डाळींचं शहर, केळीचं शहर, बागायतदारांचा सकस भाग या ठिकाणी, पण या जिल्ह्यातला अर्धा भाग मात्र दुष्काळाचा, 80% खडकाळ असलेला पश्चिम जिल्हा, पण त्याच ठिकाणी कापूस अर्थात पांढरा सोन्याचं पीक सुद्धा याच ठिकाणी जोरात आणि जोमाने येत असतं। पण खूप प्रश्न या ठिकाणी आहेत, रोजगार आहे, सिंचन आहे, अनेक अपूर्ण प्रकल्प आहे, उद्योगधंदे आहे, आणखीन कारखानदारी जी आहे ती नेमकी कुठपर्यंत पोहोचलीये हेही बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। निवडणूक महासंग्राम 2019 या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींचा परामर्श आपण घेणार आहोत। या ठिकाणी जळगाव लोकसभा मतदारसंघातले या ठिकाणचे सगळ्याच पक्षांचे प्रतिनिधी आहे, उमेदवार आहे, आणि हे सगळेच जण आपापल्या मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे आणि याच मुद्द्यातनं स्पष्ट होणार आहे की कोणाचा काय अजेंडा आहे आणि खरोखर कोण कोणता अजेंडा पाळणार आहे, हा गुद्दा आहे का मुक्का आहे। माझा सहकारी प्रफुल्ल साळुंके मुंबईतनं महाराष्ट्राचं पॉलिटिकल रिजन जरी कव्हर करत असतो, आणखीन या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारा हा माझा भाऊ आज जळगावच्या या सगळ्या भावांना आणि बहिणींना भेटायला आलाय। प्रफुल्ल, काय सांगशील? नक्कीच जळगाव जिल्ह्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर 30 वर्ष म्हणजे रावेर असेल, जळगाव लोकसभा असेल, गेल्या 30 वर्षापासून भाजपची सत्ता आहे। आणि आपण राष्ट्रवादीचा जर विचार केला तर गेल्या मागच्या 15 वर्षात राष्ट्रवादीची राज्यात देखील सत्ता होती, केंद्रात देखील सत्ता होती, आणि दिग्गज नेते जे आहेत जे जळगावात आहेत, आणि आपण त्यात सगळ्यांशी चर्चा करणार आहोत कारण मुद्दे खूप आहेत। त्या मुद्द्यांसाठी आपण चर्चा करू। राष्ट्रवादीचे उमेदवार नाही, पण राष्ट्रवादीला मत का द्यावं या संदर्भात काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक विकासाच्या योजना या मार्गी लावल्या। त्याच्यामध्ये पाडळसरे धरणाला 450 कोटी रुपयाचा निधी अजितदादा अर्थमंत्री असताना आणि गुलाबरावजी देवकर पालकमंत्री असताना दिला। गुलाबरावजी देवकर पालकमंत्री असताना धरणगावचा उड्डाणपूल असेल, चाळीसगाव तालुक्यातला तळेगावचा उड्डाणपूल असेल, वरखेडे लोंढे धरण असेल, अनेक रस्ते असतील, बहिणाबाईंचं स्मारक असेल, बालकवींचं स्मारक असेल, संभाजी नाट्यगृह असेल शहरातलं, त्याचप्रमाणे उद्यान असेल लांडोरखोरीचं, असे अनेक विकासाचे कामं या ठिकाणी करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं। गिरणा पट्ट्यामध्ये ज्या बलून बंधाऱ्यांचा विषय आहे त्याला पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र, जी टेक्निकल अडचण होती ती टेक्निकल अडचण सोडवून तो महत्त्वाचा प्रश्न सिंचनाच्या संदर्भामध्ये मार्गी लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी सरकारने केलं। विकासाच्या योजनांवर काम करणारा आमचा पक्ष आहे, म्हणून विकासासाठी आम्हाला मत द्यावा अशी आमची विनंती। नक्कीच विकासासाठी मत द्यावा असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। उमेदवार भाजपचे उन्मेष पाटील आपल्यासोबत आहे। कुठले मुद्दे घेऊन समोर जातात, का मत द्यावं? जळगाव लोकसभेचा अधिकृत उमेदवार या नात्यानं केंद्रातल्या राज्यातल्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणारा जनतेतला शासनातला दुवा म्हणजे खासदार असतो, या भूमिकेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी उमेदवारी करत आहे। दुसरं की लोकल इश्यूजच्या बरोबरीने नॅशनल इश्यूज जे आहे, सुरक्षा, कणखर नेतृत्व, नीती, एक अजेंडा आणि सर्व समाज घटकांना न्याय देणारा, मोठ्या प्रकल्पांसोबत छोट्या छोट्या घटकांच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी कायदे मंडळातून कायदे अपेक्षित असलेले तयार करणारा सरकारचा कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खऱ्या अर्थानं राष्ट्र उभारणीच्या चळवळीतला केवळ भाजपा सेना युतीचा नव्हे तर भारतातल्या आणि राष्ट्रातल्या घडवण्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात मी उमेदवारी करतोय। मला खात्री आहे की त्या ठिकाणी सर्वसामान्य नेतृत्व, सर्वसामान्य जन नरेंद्र मोदींच्या विचाराने त्या ठिकाणी पूर्णपणे प्रेरित होऊन त्या ठिकाणी एकजुटीने तयार आहे। नक्कीच विकासाचे प्रश्न, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मतं मागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। एक कळीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे सिंचनाचा, कारण या जळगाव जिल्ह्याचे 2 भाग या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या तर नाही पण राजकीयदृष्ट्या या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत। एक पूर्व जळगाव जो बागायती पट्टा आहे, ज्याला केळीचं माहेरघर म्हणतो, आणि दुसरा ऊस आणि कापसाचा आहे। दोन पट्ट्यांमध्ये प्रचंड तफावत आहे। गेली 30 वर्ष खासदार भाजपचे आहेत आणि राष्ट्रवादीची काही मागे देखील सत्ता होती। या सगळ्या परिस्थितींमध्ये कुठेतरी जनता वैतागली, काय प्रश्न का नाही सुटू शकले? सर्वप्रथम मी एका वाक्यात असं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे अत्यंत शेतकरी विरोधी दृष्टिकोन असलेलं सरकार आहे। पाडळसाचं जे धरण आहे 14.80 TMC कॅपॅसिटीचं हे धरण आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 450 कोटी दिले। यांच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असताना 40 कोटी दिले, परंतु एक वीट देखील त्या धरणावर ठेवली गेली नाही।
आमच्या कार्यकाळात जे धरण तयार झालं त्याच्यामध्ये 2 TMC पाणी अडलं, 17 किलोमीटर दूरपर्यंत त्याचं बॅकवॉटर आहे आणि त्याच्या आधारे अंबरनाथ धरणाची सुद्धा भूक आता भागते. दुसरी गोष्ट, आदरणीय गुलाबरावजी पाटील समोर बसलेत की या जिल्ह्यामध्ये त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेमध्ये फार मोठा पीक विमा केळी विमाचा घोळ झाला. त्याच्या विरुद्ध जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याचं नेतृत्व त्यांच्या मित्रपक्षातले माननीय आदरणीय गुलाबरावजी पाटील यांनी केलं. म्हणजे मित्रपक्षातला आमदार आणि मंत्री शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो, अशा पद्धतीची भारतची कार्यपद्धती या ठिकाणी राहिली आहे. तर पीक विमाच्या बाबतीत म्हणा किंवा पाडळसे धरणाच्या सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत म्हणा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अत्यंत असंवेदनशील असलेलं हे सरकार आहे असं आम्हाला म्हणायचं. दोन जलसंपदा मंत्री म्हणजे विशेषतः एकनाथ खडसे असतील, त्याचबरोबर गिरीश महाजन असतील, हे 2 जलसंपदा मंत्री असून देखील जळगावचे प्रश्न सुटत नाही. काय सांगाल? नाही, हा मागच्या काळामध्ये हा पैसा कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेला पाहिजे हे पाहिलं पाहिजे ना. CWCकडे आता हा प्रकल्प आम्ही वर्ग केलेला आहे. आणि जरी हे म्हणत असले तर मागच्या काळामध्ये ही जे दरवर्षी DSR वाढत गेले हे कोणत्या कारणामुळे वाढत गेले हे पण पाहिलं पाहिजे, तपासलं पाहिजे. मूळ 250च्या आसपास कोटी असलेलं हे धरण हे जर म्हणता की आमच्या काळात आम्ही पैसे दिले नाही, तर मागच्या काळामध्ये ज्यावेळेस सुरू झालं 15 वर्ष तर यांचं सरकार होतं. मग DSR कोणत्या काळात वाढले? यांच्याच काळात वाढले. 15 वर्षामध्ये यांनी 400 कोटी दिले, पण दरवर्षी 10% DSR वाढतो. 10% DSR वाढत असल्यामुळे या धरणांची किंमत यांच्याच काळात वाढली. उलटा चोर कोतवाल कुदाटे ही जी मानसिकता आहे ही चुकीची आहे. नाही, पण उलटा चोर कोतवाल कुदाटे हे जरी म्हणत असले तरी देखील गेल्या 15 वर्षात हे प्रकल्प रखडले. आता खऱ्या अर्थाने हे प्रकल्प कुठपर्यंत आहे? जरी 15 वर्षात प्रकल्प रखडले असं त्यांचं म्हणणं असेल तरी त्या प्रकल्पांची जी काही बांधणी केली किंवा आताच्या परिस्थितीपर्यंत आणण्याचं काम आम्हीच केलं आहे. भाऊंनी सांगितलं ते DSR वाढले, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात पैसे गेले किंवा कुठे पैसे गेले हा मुद्दा गौण आहे. परंतु धरणांची कामं झाली. यांनी वरखेडे लोंढे बॅरेजच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की सरकार आल्याच्या नंतर तो प्रकल्प आम्ही पूर्ण करू. त्या प्रकल्पाला 2013मध्ये आमचे तत्कालीन आमदार राजीव देशमुख, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन पालकमंत्री गुलाबरावजी देवकर साहेब यांनी जवळपास 450 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला होता. आणि त्याच्यानंतर 2013ला त्याची कामाची सुरुवात झाली. नंतर फक्त आम्ही प्रस्ताव दिले आणि निधीसाठी प्रयत्न केला, याच्या पलीकडे कुठलीही कामं यांच्या माध्यमातून झालेलं नाही. पाडळसरे प्रकल्पाच्या बाबतीत देखील तेच झालेलं आहे. परंतु मग आपण जलसंपदा मंत्री या जिल्ह्यातले असून देखील प्रकल्प अपूर्ण राहिले हा सर्वात मोठा प्रश्न येतो. वरखडे तुमच्याच मतदारसंघात आहे, त्याचबरोबर 7 बलून बंधारे आहेत. बलून बंधाऱ्यांचं 3 वेळा सुप्रमा झाली आहे, अजूनही काम सुरू नाही आहे. सुप्रमावर सुप्रमा आहेत. वरखड लोंढ्याचा प्रश्न अजून देखील पेंडिंग आहे. काय सांगाल सगळ्यांचं? IBN लोकमतच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेपुढे मी वास्तव आणि सत्य मांडू इच्छितो. हा आरोप प्रत्यारोप किंवा मी मोठा तू छोटा हा खेळ नाही आहे. माझे सहकारी मित्र योगेश देसले यांनी जे सांगितलं की 350 कोटी रुपये मागच्या सरकारच्या काळात गेले, खरं तर वस्तुस्थिती बघितली मी आकडेवारीसह दिनांक वर्षासह देऊ शकतो. 33,50,00,000 रुपये फक्त सन्माननीय अजितदादा जलसंपदा मंत्री, देवकर आप्पा पालकमंत्री आणि राजू देशमुख आमदार असताना दिले. या उलट या 4 वर्षाच्या काळामध्ये 360,50,00,000 रुपये थेट खात्यामध्ये देऊन प्रत्यक्ष कामाला गती देण्याचं काम या सरकारने केलं आहे. म्हणून मला आरोपाच्या फैरीपेक्षा वास्तव जे आहे शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम बळीराजा जलसंजीवनी होतं. 1 नंबर 2 गिरण्याचा खोऱ्याचं दुर्भिक्ष जर इतकं दूर करण्याचा तुम्हाला गिरण्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचा संदर्भात तुम्हाला कळवळा होता तर 15 वर्ष आपलं सरकार, तटकरे साहेब, अजित पवार जलसंपदा मंत्री, जयंत पाटील अर्थमंत्री, मग आपण का नाही सोडवले प्रश्न? या उलट नार पार गिरणाचे मांजरपाडा 1 आणि 2 टप्पे केले आणि आमच्या गिरणाचं अतितुटीचं खोऱ्याचं पाणी त्या ठिकाणी पुलगाव मार्गे येवला तालुक्यात वळवलं. ठीक आहे, लोकप्रतिनिधी भुजबळ साहेबांनी वळवलं, त्यांचं कौतुक आहे. पण आमचं खोरं दुर्भिक्षित राहिलं. आमचे लोकप्रतिनिधी, आमचे पालकमंत्री यांनी काय भूमिका निभावली? आणि म्हणून नार पार गिरण्याला व्यापकॉच्या संस्थेसाठी सर्वेसाठी देऊन प्रत्यक्षात 7 बंधाऱ्याला केवळ पाणी उपलब्ध प्रमाणपत्र दिलं, पण लोकेशन नव्हतं, त्याचे DPR नव्हते, त्याच्या मान्यता नव्हत्या, त्याच्या जल आराखडे नव्हते. या सगळ्या बाबी पूर्ण करून प्रशासकीय मान्यता याच सरकारने दिली. त्यामुळे मला वादापेक्षा वास्तव लक्षात घेऊन 7 बंधाऱ्याचे प्रकल्प ये खेळ हमने सुरू किया था और खत्म हम ही करेंगे. नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर देखील आलेत. गुलाबराव, सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी सिंचनाचा झाला आहे. कापूस उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत अत्यंत मेटाकुटीला आले आहेत. कारण आत्ता जेव्हा सगळा भाग पाहतोय, केळी उत्पादक देखील मेटाकुटीला आलेत. या सगळ्यांवर कोण जबाबदार आहे? भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे आणि हल्लीचं सरकार जबाबदार आहे. आणि यांनी आश्वासन दिलं होतं आपण कापसाचा विषय काढला. गिरीश भाऊ आपले विरोधी पक्षात असताना
त्यावेळेला उपोषणाला बसले होते इथं जळगावला, आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की 7,000 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे. उपोषण केलं भाऊंनी, त्यावेळेला खूप मेहनत घेतली आणि जनतेला असं वाटलं की आता हा मुद्दा अतिशय चांगला आहे, भाऊ आपली बाजू घेत आहेत, शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत, आणि म्हणून हजारो लोकांनी त्यावेळेला भेटी दिल्या. परंतु सरकार बदलल्याच्या नंतर पहिल्या वर्षी 42-43 रुपये भाव मिळाला. सातत्यानं 5 वर्ष कापसाला भाव मिळालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. पुढच्या भागात आपण जाणार आहोत, त्यामध्ये शिक्षण असेल आणि त्याबरोबर रोजगाराचा जो जळगाव जिल्ह्याला सर्वात मोठा प्रश्न आहे, त्या रोजगार आणि इंडस्ट्री या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत. निवडणूक 2019 मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आहोत आता जळगावला, आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ काय आहे त्याआधीच जळगावचं तापमान हे सगळ्यांना माहिती आहे, अतिव तापमानाचं शहर म्हणून माहिती आहे. सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच पेटलाय आणि मतांचं राजकारणही चांगलंच पेटतंय. उन्मेष पाटील भाजपचे उमेदवार तुम्ही इथे आहात, गुलाबराव देवकर राष्ट्रवादीचे उमेदवार आहात. प्रत्येक जण प्रत्येकाला मतदान करायला इच्छुक आहे आणि मतं द्यायला इच्छुक आहे. एक थेट प्रश्न, गुलाबराव देवकर यांना तुम्ही मत का द्याल? मी भाजपा सेना महायुतीचा उमेदवार म्हणून सांगेन की ज्यांनी पालकमंत्रीपद त्या ठिकाणी घेऊन आमदार म्हणून सत्तेतला 15 वर्षातला पक्षातले सहकारी म्हणून काय दिलं, आणि मी आमदार असताना 5 वर्षामध्ये मी काय दिलं. जर माझा थेट रस्ते, सिंचन, ग्रामीण रस्ते, पर्यटन या सगळ्यांच्या बरोबरीने योजना पोहोचवण्याचा जर आपण तुलनात्मक केला तर मला खात्री आहे की त्यांच्या 5 वर्षाच्या काळात त्यांच्यापेक्षा 4 पटीने जास्त कामित केलं. आणि म्हणून माझा दावा आहे की विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी मी उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाने मला दिली, आणि मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम राष्ट्राच्या या सगळ्या चळवळीत त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम करू. प्रामाणिकपणे काम करायचा दावा करताय. गुलाबराव देवकरांना मतदान करणार का? तर नाही म्हणताय की आप्पा त्यांनी तर नकार दिला हो, पण तुम्ही उन्मेष पाटील यांना मत का द्याल? त्यांनी आता ज्या बाता मारल्या इथं विकासाच्या, एक उदाहरण तरी ठोस सांगावं की हा ठोस प्रकल्प मी आणला चाळीसगाव तालुक्यात. नाहीतर मी सांगतो छातीठोकपणाने, मी माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात काय कामं आणली आणि जिल्ह्यात काय आणली मी छातीठोकपणाने सांगतो. यांच्या चाळीसगाव तालुक्यातला हिरापूरचा पूल मी मंजूर केला, उड्डाण पूल. तो माझ्या कारकिर्दीत तिथं सुरुवात झाली त्याची. चाळीसगाव MIDC साठी मंजुरी तिथं आम्ही त्या उद्योग आणण्याचं काम मी आणि राजीवदादा देशमुख आम्ही केलं आहे. पाणी पुरवठा योजना 75 कोटी रुपयाची चाळीसगावची शहराची मी आणलेली आहे. त्यांच्याकडचं सगळं तुम्हीच आणलं तर मग त्यांना मत का देणार? नाही, पालकमंत्री त्यांना मत देण्याचा विषय येत नाही. मी जे केलेलं ते मी सांगतो. माझ्या मतदारसंघाचा विषय आहे. इथं आमचे मंत्री महोदय पण साक्षीदार आहेत. ते आता त्यांचा मतदारसंघ आहे, मी त्या मतदारसंघात राहिलेलो आहे. तिथं मी धरणगावचा उड्डाण पूल बांधला, म्हसाच्या उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात केली. गिरणा नदीवरती 2 तालुक्यांना जोडणारा गिरणा नदीवरचा पूल बांधला. बहिणाबाईंचं स्मारक, काल ते परवा बोलले होते बहिणाबाईंचं स्मारक आम्ही केलं म्हणून. किती खोटं बोलाव. बहिणाबाईंच्या स्मारकाची मुहूर्तमेढ मी केलेली आहे तिथं. आप्पासाहेब आता बोलले की यांचं एखादं काम सांगा. त्यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा पाडा वाचला, काही कामं त्यांनी केलेली आहेत ती रास्त आहे, त्याचं ते मी नाही म्हणणार नाही. पण माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी 5 वर्षाच्या काळात जेवढी कामं केली तर माझा हायब्रिड अनुटी एकच 200 कोटीचा चालू आहे माझ्या मतदारसंघात. यांनी 1 स्क्वेअर फूट तरी नॅशनल हायवेला सिमेंटचा रोड कधी पाहिला होता का आयुष्यात? आज जर आपण जळगावहून मालेगाव जात असाल, जळगावहून तुम्ही नागपूर जात असाल, सगळीकडे महाराष्ट्रात नव्हे देशात कुठेही बघा रोड 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 आणि रोड. बाकी यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे. मोदी सरकारने केलेल्या कामाचे दाखले प्रत्येक ठिकाणी दिले. तर प्रफुल्ल आपण बघितलं की गुलाबराव देवकरांनी राज्यमंत्री असताना केलेली अनेक कामं किंवा आज या त्यांनी केलेल्या कामं लेखाजोगा हा नक्कीच लोक करत असतात, पण कामं आजही अपूर्ण असतात. काय सांगशील? सर्वात मोठा प्रश्न आहे रोजगाराचा. कारण जर इंडस्ट्री पाहिली, भुसावळ स्टेशन आहे, खूप मोठं जळगाव आहे, चाळीसगाव आहे. जर आपण अमळनेर आहे, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर इंडस्ट्रीची वाताहत, जैन उद्योग समूह जर सोडला तर या पूर्ण भागात म्हणजे दोन्ही मतदारसंघांमध्ये फळ प्रक्रिया उद्योग तर खूप लांबची गोष्ट आहे. एक मोठा उद्योग सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला दिसत नाही, आणि जे उद्योग आले त्यामध्ये UP आणि बिहार याच्याशिवाय दुसरे माणसं नाही आहेत. काय सांगाल? जे उद्योग आले त्याच्यात बाहेरची माणसं जास्त आहेत, स्थानिकांना रोजगार मिळत नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि जो रोजगार मिळतो आहे
त्याच्यामध्ये सुद्धा त्या कामगारांकडनं पगारातून कमिशन घेण्याचे उद्योग कोण करताय याचा सुद्धा खुलासा या ठिकाणी झाला पाहिजे. रोजगाराचा प्रश्न जर म्हटला तर आदरणीय आप्पासाहेब पहिले आमदार झालेत आणि नामदार पण झालेत. 5 वर्षामध्ये त्यांनी किती बेरोजगारांना रोजगार दिली? नंबर एक. दुसरं, ज्या मजूर फेडरेशनचे आप्पासाहेब अध्यक्ष आहेत, ज्या मजूर फेडरेशनचे आप्पासाहेब अध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये कमिशन काढलं जात नाही का? त्या मजूर फेडरेशनचा पैसा कुठल्या श्रीकृष्ण संस्थेकडे वळवला जातो याचं उत्तर त्यांनी द्यावं. मला असं म्हणणं आहे, ज्या अस्मिता पाटील 5 वर्षे राष्ट्रवादीमध्ये सत्ता होती तोपर्यंत सत्तेचे चाकणं खाल्लं आणि ज्या वेळेस आमची सत्ता गेली लगेच त्यांनी पक्ष बदलला. त्यांना नाही आमच्यावर बोलले याची पक्षावर. ओके, विषय त्यांनी स्पष्ट केला आहे की गेल्या काही निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी सोबत होता, आता भाजप सोबत आहे. राष्ट्रवादी सोबत होते तर राष्ट्रवादी सोडण्याचं कारण काय तेच त्या मंगलाताईंना विचारा. त्यांची महिलांबद्दलची भूमिका काय होती तेच त्यांना विचारा. हा, आपण या ठिकाणी वैयक्तिक वादावर जाऊ नका. जळगाव जिल्ह्यामध्ये प्रश्न विकासाचे खूप आहे. विकासाच्या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा करूया आणि आपण पुढच्या भागात या संदर्भात चर्चा करू. महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या ठिकाणी समोर येताना दिसतात. एक मुद्रा लोनचा खूप मोठा प्रश्न ज्यावर नरेंद्र मोदी यांनी हा संपूर्ण मुद्दा देशभरात गाजवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा जवळपास 2 कोटी लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे. हा देखील मुद्दा संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर नेला आहे. मोदी सरकारने तुमच्यासारख्या तरुणांना रोजगार दिला का? हो, आणि त्यासाठी मुद्रा लोनाची स्कीम सुद्धा दिली. तुम्हाला किती मिळाले किंवा तुमच्या सहकार्याने किती मिळाले? माझ्या सोबतच्या बऱ्याच लोकांना 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत लोन मिळालंय. 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत लोन मिळालं. त्यात कुणी 2 व्हीलर्स घेतला, कुणी दुकानांसाठी त्यांचे फर्निचर्स केले. बऱ्यापैकी त्यांनी त्यांचे व्यवसाय थाटलेत. एखाद्या संस्थेमध्ये जर काम करायचं असेल, जळगाव तुम्हाला काय म्हणायचं ते जरा खुलून बोला. त्याला मी डिबेट करायला तयार आहे तुमच्या सोबत. इथं स्पष्ट भूमिका आहे. कोणत्याही योजनेमध्ये माझ्या कोणत्याही संस्थेवर काम करताना जर 1 रुपया खाल्ला असेल, उमेदवारी मागे घेईल, सिद्ध करून दाखवा. आणि सयाजीदाराचा विषय नाही. आज सुरेश दादा तुमच्या सोबत फिरतायत, ऐकून घ्या. सुरेश दादा तुमच्या सोबत फिरतायत आणि सुरेश दादा माझे नेते होते त्यावेळेला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आमचा सर्वांचा उद्देश असा होता, जळगाव शहर हे झोपडपट्टी मुक्त करायचं, स्वच्छ करायचं, सुंदर करायचं आणि म्हणून घरकुल योजना आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न केला. आज फक्त आरोप आहेत आमच्यावरती, दादांसहित आमच्यावरती. 1 रुपयाचा आरोप सिद्ध झालेला नाही. येणारा जेव्हा निकाल येईल त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ऐकून घ्या, ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्यावर बोलता सह्यांचा, सुरेश दादांना विचारा. आणि दादांना तुम्ही सोबत फिरवतायत, तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे? नक्कीच या ठिकाणी सुरेश दादांना तुम्ही सोबत फिरवतायत. घरकुलामध्ये गेले काही दिवस तुरुंगात होते. या सगळ्या गोष्टींना त्यांनी थेट आव्हान दिलंय. हे बघा, प्रश्न हा 2 उमेदवारांचा तुलनात्मकचा आहे. एका बाजूला जामिनावर असलेला उमेदवार आहे, एका बाजूला जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. एका बाजूला युती आहे. मी प्रश्न उमेदवारांचा तुलनात्मक करतोय. आज मतदारांना उमेदवारांचा तुलनात्मक हवंय. जामीन आणि जमीन, एक जामिनावर फिरतोय, एक जमिनीवर काम करतोय. 2 सर्वांना घरकुल देण्याचा जो पंतप्रधानांचा म्हणतोय त्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. घरकुलातल्या चळवळीतला आरोप नसलेला कार्यकर्ता आम्ही नाहीये. 3 की या ठिकाणी थेट टेंडरिंग थ्रू सर्वसामान्यांना डायरेक्ट कुठलीही पद्धतीने पार्सलिटी वशिलेबाजी न करता निविदा प्रक्रिया द्यायची का टक्केवारी थ्रू, मजूर फेडरेशन थ्रू त्या ठिकाणी आपल्या बगल बच्च्यांना तिकीट द्यायची. अशा अनेक मुद्द्यांना घेऊन त्या ठिकाणी तुलनात्मक एका बाजूला टाळूवरचं लोणी खाणारे हवे का दुसरं सर्वसामान्य न्याय देणार हवे. आणि म्हणून जनतेतला, शासनातला एक प्रामाणिक, स्वच्छ पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी करतोय. आणि मला खात्री आहे की उमेदवार आणि नेता म्हणून जनता आमच्या सोबत आहे. सोलर सिस्टीम मध्ये पैसे खाल्ले, त्या गरिबांच्या जमिनी हडप केल्या. वाळू माफिया, वाळूचा बनका करून टाकला सगळ्यांना त्यांचा. तिथं वाळूमध्ये हे पार्टनर आहेत, तिथं सामील आहेत. 2 नंबरच्या धंद्यांना पुरस्कृत करणारे तिथं आमदार आहेत. 40गाव तालुक्यामध्ये जनता यांना धडा दाखवेल, शिकेल. नक्कीच थेट आरोप केले. कारण वाळू असेल,
रोजगार असेल यामध्ये थेट आरोप तुझ्यावर. लक्षामध्ये घ्या, माझं 2014ला दाखल केलेलं उमेदवारी सोबतचं IT प्रूफ बँक स्टेटमेंट आहे. 1 स्क्वेअर फूट प्रॉपर्टी 1 रुपयाची वाढ जर झाली असेल तर राजकारणातून मी संन्यास घेईन. रोजगार मिळाला पाहिजे, या पोटाची खळगी भरायला काम मिळालं पाहिजे. प्रत्येकाला काम करायची इच्छा आहे, पण त्याचबरोबर देशही तितकाच महत्वाचा आहे. पुलवामा सारख्या घटना घडतात, आपल्या देशामध्ये येऊन हल्ला होतो, आपले सैनिक, शूर सैनिक त्यांच्या भूमीवर जाऊन अटॅक करतात आणि उत्तर देतात. याचा प्रत्येक देशवासियांना अभिमान आहे. पण हा अभिमान जो आहे, हा अभिमान कोणत्या राजकीय पक्षाने कॅश करण्यावर प्रत्येकाचा आक्षेप आहे. महत्वाच्या याही गोष्टी आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश महत्वाचा आहे आणि आपल्या देशासाठी म्हणून प्रत्येकाने मतं मांडणं महत्वाची आहे. आणि हीच आहे खरी लोकशाही. आवश्यकता आहे 29 एप्रिलला या सगळ्याच लोकांचं मतपेटीमध्ये बंद होत आहे. त्याचबरोबर जळगावचा जो टप्पा आहे तो 23 एप्रिलला अगदी तोंडावर आलेला आहे. गुलाबराव देवकर, उन्मेष पाटील हे प्रमुख दावेदार मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस का भाजप सेना ही युती सगळ्यात महत्वाची. प्रफुल्ल, काय वाटतंय तुला? लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मतांचा जोगवा मांडायला किंवा मागायला हे सगळेच उमेदवार सक्षम आहेत? नक्कीच दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. खऱ्या अर्थानं 30 वर्षाची सत्ता, 15 वर्षाची काँग्रेस राष्ट्रवादीची मागे राजवट, या सगळ्यांमध्ये दोघं तुल्यबळ उमेदवार आहे. आणि नक्कीच मतदारांनी स्थानिक मुद्दा असेल, केंद्राचा मुद्दा असेल, दोघांकडे बघून योग्य उमेदवार कोण आहे त्याला आपलं मत द्यावं. पण मतदान प्रत्येकाने करावं ही शेवटची विनंती करून या सगळ्यांना, आपण यात सहभागी झालेले सर्वांचं या ठिकाणी आभार. आणि त्यांनी आपले विचार मांडले आणि दुसऱ्यांचे विचार देखील तेवढ्याच पद्धतीने ऐकून घेतले. ही चर्चा आपण याच ठिकाणी थांबवतोय.